घनसावंगी मतदारसंघातील तमाम एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, मुस्लिम आणि गरीब मराठा बांधवांनी जे काही मला भरभरून मतदान केलं 21,000, त्या सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि खरं तर ही माझी पहिल्यांदाच मी निवडणुकीला सामोरं गेलो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या सर्व समाज बांधवांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकला आणि 21,000 मतदान मला या घनसावंगी मतदारसंघातून दिलं, त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि नक्कीच ज्या ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या लोकांचे भविष्यात त्यांच्या सुखदुःखात मी नक्कीच सामील असेल। आणि मला खरं तर खूप शिकायला भेटलं आणि या घनसावंगी मतदारसंघात येणाऱ्या पुढली 5 वर्षात आपण एक मोठ्या ताकदीने जोमानं या मतदारसंघातील शेतकरी असेल, गरीब मराठा असेल, एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, यांच्या प्रश्नावर आंदोलन आपण उभा करू आणि जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं न्याय देण्याच्या भूमिकेत आपण सतत राहू। परत एकदा सगळ्या समाज बांधवांचे मनापासून घनसावंगी मतदारसंघातल्या समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि बळीराम खटके या नावावर खरं तर इतकी मोठं मतं तुम्ही मला दिली त्याबद्दलही सगळ्या मतदार बांधवांचे आभार व्यक्त करतो। आणि बळीराम खटके नावावर प्रेम, आशीर्वाद तुमचे असेच राहू द्या। येणाऱ्या काही काळात मी आता आभार दौरा सुद्धा करत आहे आणि आभार दौऱ्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मला मतं दिली असतील नसतील त्या सर्व लोकांच्या आशीर्वाद घेण्यासाठी मी नक्कीच या घनसावंगी मतदारसंघात एक आभार दौरा सुरू करतो। आणि आभार दौरा सुरू करत असताना माझ्यावर जो काही विश्वास दाखवला, मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला आणि आपण इथं एका 35 वर्षाचे जे काही इथला जे काही आमदार आहेत, प्रस्थापित आमदार, त्याला पाडण्याला आपण सगळ्या जणांनी मला जो काही आशीर्वाद दिला त्याला पाडण्याला आपण कारणीभूत राहिलो। हीच खरी आपली आपण जिंकलो असं तरी म्हणायला हरकत नाही। पण येणाऱ्या काळात जिथं जिथं तुम्हाला बळीराम खटकेची गरज असेल तिथं तिथं तुम्ही नक्कीच बळीराम खटकेला फोन करा। तुमच्या सुखदुःखात नक्कीच उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। परत एकदा सगळ्या मतदार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय मल्हार, जय शिवलाल, जय भगवान।